आता ज्याला डिव्होर्स दाखल करायचा आहे अशा कपल्सने किंवा अशा व्यक्तींनी त्यांच्यासाठी काही कंडिशन कायद्यामध्ये दिलेली आहे आणि त्यातली पहिली कंडिशन आहे की तुमचा विवाहाला साधारणपणे 1 वर्ष झाला पाहिजे. हिंदू मॅरेज ॲक्ट 1955 याच्या सेक्शन 13 मध्ये आपल्याला हिंदू, जैन, शीख आणि बुद्धिस्ट या 4 प्रकारच्या लोकांना ह्या कायद्याअंतर्गत सेक्शन 13 मध्ये हा डिवोर्स घेता येतो. तर म्युच्युअल कन्सेंट म्हणजे काय, तर पती आणि पत्नी या दोघांनी आपसामध्ये संमतीने हा जो काही तोडगा आहे किंवा घटस्फोट घेण्याचा जो काही निर्णय आहे तो जाऊन कोर्टाला कळवायचा. दोन्ही पार्टींपैकी म्हणजे पती किंवा पत्नी या दोघांपैकी एकालाच डिवोर्स हवा आहे आणि दुसरी पार्टी त्यासाठी तयार नाही, तर मग तुम्हाला कंटेस्टेड डिवोर्स म्हणून तुम्हाला दाखल करता येतं. तर विवाहबाह्य संबंध हा पूर्वी ॲडल्टरी इंडियन पिनल कोड प्रमाणे पूर्वी गुन्हा होता, परंतु तो सुप्रीम कोर्टाचा एका जजमेंट प्रमाणे आता तो गुन्हा राहिलेला नाही. आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. तर अशा वेळेस तुम्हाला मिळणारी पोटगी किंवा ॲलिमनी याच्या संदर्भात तुम्ही काय डिसाईड केलं हे तुम्हाला सांगायला लागेल. कागदपत्रांचा जो पार्ट आहे तो फार महत्वाचा पार्ट आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट रवींद्र नरभवर. आज जो विषय आहे तो घटस्फोट, डिवोर्स, तलाक या संदर्भातला. भारतामध्ये मूळतः 5 प्रकारचे डिवोर्सचे कायदे अस्तित्वात आहेत. त्यातला पहिला आहे हिंदू मॅरेज ॲक्ट 1955 याच्या सेक्शन 13 मध्ये आपल्याला हिंदू, जैन, शीख आणि बुद्धिस्ट या 4 प्रकारच्या लोकांना ह्या कायद्याअंतर्गत सेक्शन 13 मध्ये हा डिवोर्स घेता येतो. दुसरा आहे मुस्लिम धर्मासाठी डिझोल्युशन ऑफ मुस्लिम मॅरेज ॲक्ट, हा 1939 मध्ये आलेला आहे आणि सेक्शन 2 मध्ये त्यांना डिवोर्स हा घेता येतो. तिसरा आहे ख्रिश्चन लोकांसाठी आणि तो आहे इंडियन डिवोर्स ॲक्ट 1869 सालचा. त्याच्या सेक्शन 10 प्रमाणे तुम्हाला डिवोर्सचं पिटिशन हे कोर्टासमोर दाखल करता येतं. आणि चौथा आहे पारशी मॅरेज ॲक्ट, पारशी मॅरेज अँड डिवोर्स ॲक्ट, हा आहे 1936 मधला. तर याचा सेक्शन 29 प्रमाणे तुम्हाला डिवोर्स हा फाईल करता येतो. आणि ज्या लोकांनी आंतरधर्मीय, आंतरजातीय किंवा आंतरराष्ट्रीय अशा स्वरूपाचा जर काही विवाह झाला असेल, 2 वेगवेगळ्या धर्मामधल्या, 2 वेगवेगळ्या जातींमधल्या किंवा वेगवेगळ्या धर्मातल्या लोकांनी जर विवाह केला असेल तर अशा लोकांचा विवाह विच्छेदन किंवा घटस्फोट हा स्पेशल मॅरेज ॲक्ट 1954 याच्या सेक्शन 27 अंतर्गत तुम्हाला मेहरबान कोर्टामध्ये फाईल करता येतो. आता हे ज्या धर्मातील लोक असतील त्यांच्यासाठी हे 5 कायदे प्रामुख्याने डिवोर्ससाठी भारतामध्ये काम करतात. डिवोर्सचे 2 प्रकार आहेत आणि पहिला जो प्रकार आहे तो म्युच्युअल कन्सेंटचा. तर म्युच्युअल कन्सेंट म्हणजे काय, तर पती आणि पत्नी या दोघांनी आपसामध्ये संमतीने हा जो काही तोडगा आहे किंवा घटस्फोट घेण्याचा जो काही निर्णय आहे तो जाऊन कोर्टाला कळवायचा, सांगायचा, म्हणजे ते म्युच्युअल कन्सेंट या कॅटेगरीमध्ये येतं. त्याचं सेक्शन 13B मध्ये तुम्हाला दाखल करता येतं. आणि दुसरा जो आहे की दोन्ही पार्टींपैकी म्हणजे पती किंवा पत्नी या दोघांपैकी एकालाच डिवोर्स हवा आहे आणि दुसरी पार्टी त्यासाठी तयार नाही, तर मग तुम्हाला कंटेस्टेड डिवोर्स म्हणून तुम्हाला दाखल करता येतं. आणि या कंटेस्टेड डिवोर्सचे जे काही 5 ग्राउंड या कायद्यामध्ये अस्तित्वात आहेत किंवा दिलेले आहेत आणि ह्या केवळ या 5 ग्राउंडच्या आधाराने तुम्ही कंटेस्टेड डिवोर्स हा फाईल करू शकतात. त्यासाठी दुसऱ्या पार्टीची संमतीची आवश्यकता नाही. त्याच्यामध्ये जे काही ग्राउंड्स दिले आहेत त्यातला पहिला जो ग्राउंड्स आहे तो क्रुएल्टीचा. तर क्रुएल्टीची डेफिनेशन ही या हिंदू मॅरेज ॲक्टमध्ये दिलेली आहे. क्रुएल्टीमध्ये मेंटल स्वरूपाची असू शकते, आर्थिक स्वरूपाची असू शकते किंवा फिजिकल लेवलची जी आहे, मारहाण करणं किंवा शिवीगाळ करणं अशा स्वरूपाची सुद्धा क्रुएल्टी असेल. असं जर घडत असेल तुमच्यासोबत तर तुम्ही ह्या ग्राउंडवर तुमचा डिव्होर्स पिटिशन हे फाईल करू शकता. त्याच्यानंतर दुसरा जो याच्यामधला पार्ट आहे ॲडल्टरी. आता ह्या ॲडल्टरी इंडियन पिनल कोड प्रमाणे पूर्वी गुन्हा होता, परंतु तो सुप्रीम कोर्टाचा एका जजमेंट प्रमाणे आता तो गुन्हा राहिलेला नाही. तर विवाहबाह्य संबंध हा पूर्वी त्याच्यामध्ये पनिश व्हायचं, पण आता ते होत नाही. परंतु डिवोर्स घेताना हा ग्राउंड मात्र तुम्हाला ॲप्लिकेबल करता येतो. एखाद्या
व्यक्तीचा विवाह झाल्यानंतर त्याने विवाहबाह्य संबंध स्त्रीने पुरुषाबरोबर किंवा पुरुषाने दुसऱ्या स्त्रीबरोबर सेक्शुअल रिलेशन जर मेंटेन केलं तर तुम्हाला ॲडल्टरी ह्या सेक्शन खाली किंवा ह्या ग्राउंड खाली तुम्हाला मेहरबान कोर्टाकडनं हा डिवोर्सचे पिटिशन फाईल करता येऊ शकतं. तिसरं आहे कन्व्हर्जन. नवरा किंवा बायको या दोघांपैकी जर कोणी आपला धर्म सोडून दुसरा धर्मात जर त्यांनी धर्मांतर केलं असेल तर हा एक ग्राउंड त्याच्यामध्ये एक आहे. आणि त्याच्यानंतर हा एक दुसरा आहे डेजर्टेशन. कुठलंही कायदेशीर कारण नसताना नवऱ्याने बायकोला किंवा बायकोने नवऱ्याला सोडून दिलं असेल किंवा टाकून दिलं असेल किंवा ते एकत्र नांदत नसतील तर हा जो डेजर्टेशन आहे म्हणजे ज्याला काय होतो वेगळं राहण्याचा जो प्रकार आहे, जर हे कुठले कायदेशीर कारण असताना किंवा त्यांना एक्सप्लेन करण्यासारखं जे योग्य कारण नसेल अशा वेळेस जर ते एक दुसऱ्यापासून वेगळे राहत असतील तो डेजर्टेशनचा एक ग्राउंड एक आहे. आणि तो जो पाचवा जो आहे तो मेंटल डिसऑर्डर. एखादी व्यक्ती ही मानसिकदृष्ट्या किंवा त्याचा मेंदूचा ताबा सुटला असेल किंवा तो मॅड झाला असेल किंवा वेळा झाला असेल किंवा त्याला झटके येत असतील तर अशा कंडिशनमध्ये त्या व्यक्तीबरोबर संसार करणं हे शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्हाला हा कंटेस्टेड या ग्राउंडवर तुम्हाला डिवोर्स फाईल करता येतो. त्याच्यानंतर एखादा व्यक्ती जर 7 वर्षापर्यंत दिसलाच नाही, लापता झाला, अस्तित्वातच नसला किंवा त्याची कुठंच खैरखबर नसेल तर हेही एक ग्राउंड तुमचा डिवोर्ससाठी होऊ शकतं. तर हे काही ग्राउंड्स आहेत की ज्यावेळेस तुमचं म्युच्युअलमध्ये होत नसेल तर त्यावेळेस तुम्हाला ह्या ग्राउंडखाली तुम्हाला दाखल करता येईल. आता ज्याला डिवोर्स दाखल करायचा आहे अशा कपल्सने किंवा अशा व्यक्तींनी त्यांच्यासाठी काही कंडिशन कायद्यामध्ये दिले आणि त्यातली पहिली कंडिशन आहे की तुमचा विवाहाला साधारणपणे 1 वर्ष झाला पाहिजे. 1 वर्षानंतरच तुम्हाला मेहरबान कोर्टासमोर तुमच्या विवाहाचं पिटिशन हे दाखल करता येऊ शकतं. त्याच्या आधी तुम्हाला ते दाखल करता येत नाही. स्पेशल मॅरेज ॲक्ट आणि ख्रिश्चन मॅरेज ॲक्ट या काही ॲक्टमध्ये मात्र तुम्हाला 2 वर्षाचा हा कालावधी दिला आहे की तुमचं लग्न झाल्यानंतर 2 वर्षाचा कालावधीनंतरच तुम्हाला हे पिटिशन मेहरबान कोर्टासमोर नेता येतं किंवा दाखल करता येतं, त्याच्या आधी नाही. परंतु समजा अशी काही सिच्युएशन आली आणि तुम्हाला जर 1 वर्षाचा आत हे पिटिशन मेहरबान कोर्टासमोर दाखल करायचं असेल तर मग त्यासाठी तुम्हाला स्पेशल परमिशन ही मेहरबान कोर्टाकडून घेता येते. आणि हिंदू मॅरेज ॲक्टच्या सेक्शन 14 प्रमाणे तुम्हाला त्या कोर्टाला सांगावं लागतं की मला हे पिटिशन 1 वर्षाच्या आत का दाखल करायचं आहे. आणि अशा ग्राउंडवर मग तुम्हाला कोर्ट या 1 वर्षाचा जो काही पिरियड आहे याच्यात तुम्हाला मुभा किंवा सवलत किंवा एक्झम्पशन हे देऊ शकतं. तर हा अशा पद्धतीने तुम्ही तुमचा डिवोर्स पिटिशन जे आहे ते तुम्ही दाखल करू शकता. आता म्युच्युअल कन्सेंटसाठी मात्र मग काही टर्म्स आहेत. मग ज्या लोकांना कंटेस्टेड करायचं नाही पण दोघांची संमती आहे, दोघांना एकत्र येऊन संसार करणं आता शक्य नाही, त्यांचे मानसिक दुरावा निर्माण झाला आहे, फिजिकल दुरावा निर्माण झाला आहे किंवा ते एक दुसऱ्यांपासून मनाने आणि शरीराने विभक्त झालेले आहेत, अशा लोकांनी मग जर का एकत्र येऊन म्युच्युअल कन्सेंटचा जर डिवोर्स दाखल करायचा असेल तर त्यासाठी काही टर्म्स आणि काही ग्राउंड्स आणि काही अटी शर्ती ज्या आहेत त्या कोर्टाने फिक्स केल्या आहेत, निर्धारित केल्या आहेत, त्या तुम्हाला पाळायला लागतील. तर ती पहिली जी अट आहे ती अशी आहे की नवरा आणि बायको किंवा पती आणि पत्नी या दोघांनी संमतीने स्वेच्छेने आपलं पिटिशन हे मेहरबान कोर्टासमोर दाखल करायचं आहे. याच्यात कोणाचाही दबाव किंवा कुठल्याही प्रकारचं त्यांच्यावर प्रेशर असता कामा नये. त्याच्यानंतर तुम्हाला हे सांगायचं आहे की मग हे न जुळून येणारा असं प्रिन्सिपल नातं आहे की याच्यामध्ये आम्ही सगळा प्रयत्न करून झाला, नातेवाईकांचे सगळे प्रयत्न झाले आणि हे सगळं करून देखील याच्या पुढे तुम्हाला एकत्र राहणं शक्य नाही. हे जेव्हा तुम्ही कोर्टाला पटवून देणार तेव्हा तुमचा म्युच्युअलचा दावा हा दाखल होऊ शकतो. आता याच्यामध्ये एक सुलेशा देवी वर्सेस ओमप्रकाश हे 1992 मधलं एक जजमेंट आहे. डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही ते जजमेंट दिलंय. याच्यामध्ये असं म्हटलंय की हे जे कपल्स आहे म्युच्युअल कन्सेंटमध्ये जाणारे हे कपल जर का कोर्टासमोर जात असेल तर त्यांना किमान 1 वर्ष हा वेगळे राहिले असले पाहिजे, त्याचं डेजिटेशन 1 वर्षाचं असलं पाहिजे. आणि 1 वर्ष वेगळं राहणं म्हणजे काय, ते त्यांनी वेगवेगळं राहणं म्हणजे वेगवेगळ्या घरामध्ये राहणं नाही तर ते एका घरात जरी असले
एका छताखाली जरी राहत असले आणि पती आणि पत्नी हे जे नातं आणि हे कर्तव्य जर त्यांनी एक दुसऱ्यांच्या प्रती पार पाडलं नाही, तर अशा वेळेस मात्र तुम्ही या केसचा आधार घेऊन एकत्र एकाच घरात एकाच छताखाली राहून देखील तुम्ही तुमचं पिटिशन दाखल करता येतं. आता याच्यात प्रोसिजर जी आहे ती प्रोसिजर काय आहे? म्युच्युअल कन्सेंटचा पिटिशन दाखल करायचं तर तुम्हाला दोन्ही पार्टींनी दोघांनी मिळून एकत्र जॉईंट पिटिशन दाखल करायचे. एकाने दाखल करून चालणार नाही, तर तुम्हाला दोन्ही पार्टींनी एकत्र येऊन तुम्हाला ते पिटिशन मूव्ह करायचंय, कोर्टासमोर फाईल करायचंय. तर हे जॉईंट पिटिशन हे फाईल करायचंय आणि त्या पहिल्या अपीयरन्समध्ये तुम्हाला कोर्टाला सांगायचंय की आता आम्ही दोघांनी मिळून हे ठरवलंय. याच्यानंतर आता सुप्रीम कोर्टाचं एक नवीन जजमेंट आलंय, ते जजमेंट मी पुढच्या तुम्हाला काही मिनिटात सांगेन. परंतु जो 6 महिन्याचा कुलिंग पिरियड दिला याच्यामध्ये की म्युच्युअलमध्ये जर एखादं कपल मेहरबान कोर्टासमोर आलं तर त्यांनी पिटिशन फाईल केल्यानंतर किमान 6 महिने हा कुलिंग पिरियड किंवा वेटिंग पिरियड त्यांना पाळावा लागतो. तर जर तुम्ही 1 वर्षापेक्षा अधिक काळ वेगळे राहत असाल तर मात्र मग तुम्हाला हा वेवर जो आहे, वेवरचा एक ॲप्लिकेशन मूव्ह करायला लागेल आणि ते वेवरचं ॲप्लिकेशन मूव्ह केल्यानंतर तुम्हाला 6 महिन्याचा जो कालावधी वेटिंग पिरियडचा आहे तो तुम्हाला याच्यातनं एक्झम्पशन मिळू शकतं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला फायनल ॲफिडेविट आणि फायनल जे पिटिशन ते दाखल केलं की तुमचा डिवोर्स हा ग्रँड होऊ शकतो. एकदा डिवोर्स ग्रँड झाला की त्याची डिक्री होते आणि ही डिक्री झाली की मग तुम्ही पती पत्नी म्हणून तुमचं नातं हे अस्तित्वात राहत नाही. परंतु हे सगळं करत असताना तुम्हाला काही गोष्टी ठरवून घ्यायला लागतात, जे कोर्टाच्या बाहेर म्युच्युअल कन्सेंटमध्ये ठरणं गरजेचं आहे, आवश्यक आहे किंवा ते मॅन्डेटरी आहे. याच्यामध्ये असं आहे की मग पती आणि पत्नी यांनी दोघांनी मिळून जर कोर्टाला येऊन सांगितलं की आम्हाला म्युच्युअल कन्सेंटमध्ये हा डिवोर्स ग्रँट करून हवा आहे किंवा आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे, तर अशा वेळेस तुम्हाला मिळणारी पोटगी किंवा ॲलिमनी याच्या संदर्भात तुम्ही काय डिसाईड केलं हे तुम्हाला सांगायला लागेल. आयदर तिने सोडून दिले पाहिजे किंवा तो तिला द्यायला तयार झाला पाहिजे आणि ते कधी, कसं, किती देणार हे याच्या बाबतीतली स्पष्टता या सगळ्या पिटिशनमध्ये तुमची आली पाहिजे. दुसरं आहे, जर याच्यामध्ये तुम्हाला काही मुलं झाली असतील, या विवाह संबंधातनं जर मुलं असतील तर अशा लोकांनी या मुलाची कस्टडी कोणाकडे राहील किंवा जो दुसरी पार्टी त्याला भेटण्याचं किंवा त्याच्या एज्युकेशनचं किंवा त्याला ॲक्सेस जो आहे तो फोनवर भेटू शकतो, प्रत्यक्ष भेटू शकतो, घेऊन जाऊ शकतो, सोबत राहू शकतो, व्हॉटेवर जे काय असेल हे तुम्हाला कोर्टाला सांगावं लागेल की या मुलाच्या बाबतीत आम्ही काय ठरवलंय. तिसरं, याला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की एकदा जर का तुमचं पती पत्नीचं नातं समाप्त झालं की त्याच्यानंतर नवऱ्याच्या मिळकतीमध्ये किंवा बायकोच्या मिळकतीमध्ये एक दुसऱ्यांचं जे काही हिस्से असतील किंवा वाटप असेल किंवा त्यांचं काय इंटरेस्ट असेल तर तो सुद्धा तुम्हाला या म्युच्युअल कन्सेंटमध्ये आधी ठरवायला लागेल की या प्रॉपर्टीच्या बाबतीत तुम्हाला करायला काय लागणार आहे. तर ह्या 4 गोष्टी तुम्हाला करायला लागतील. आता हे म्युच्युअल कन्सेंटचं पिटिशनचं जेव्हा तुम्ही मेहरबान कोर्टासमोर घेऊन जाता तर त्यावेळेस तुम्हाला काही कागदपत्र आवश्यक असतात. तर तो कागदपत्रांचा जो पार्ट आहे तो फार महत्त्वाचा पार्ट आहे, इसेन्शियल पार्ट आहे, मॅन्डेटरी पार्ट आहे. आणि त्याच्यामध्ये मग जे तुम्हाला म्युच्युअलमध्ये डिवोर्स पाहिजे तर तुम्हाला लग्नाचा पुरावा त्या ठिकाणी द्यायला लागणार आहे. मग तुमचं मॅरेज सर्टिफिकेट असेल, लग्नपत्रिका असेल, लग्नाचा फोटो असेल, कार्यालयाचं प्रमाणपत्र असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मेहरबान कोर्टासमोर हजर करायला लागतील. त्याचबरोबर ॲड्रेस प्रूफ, तुम्ही आत्ता सध्या कुठं राहता, तुम्ही ज्या कोर्टात जाणार आहे त्या कोर्टाच्या कार्यक्षेत्रामध्ये राहतात का, तर याचा प्रूफ म्हणून तुम्हाला तुमचा घराचा पुरावा द्यायला लागेल, लाईट बिल द्यायला लागेल. भाड्यानं राहत असाल तर तुम्हाला भाडेकरारनामा द्यायला लागेल. भाडेकरारनामा नसेल तर तुम्हाला मालकाचं हे प्रतिज्ञापत्र की हे लोक या ठिकाणी राहतात आणि यांनी कोर्टात केस फाईल करायला माझी काय हरकत नाही, माझा पत्ता वापरायला काय हरकत नाही, अशा प्रकारचा एक ॲफिडेविट मालकाचं तुम्हाला द्यायला लागेल. त्याचबरोबर तुम्हाला तुमचा दोघांचा ID प्रूफ, गव्हर्नमेंटने रिलीज केला आधार कार्ड असेल किंवा मतदान कार्ड असेल किंवा पासपोर्ट असेल, तर अशा कुठल्याही स्वरूपातलं एक डॉक्युमेंट्स तुम्हाला तुमचं याच्यामध्ये तुम्हाला द्यायला लागणार आहे. तर हे सगळं दिल्यानंतर मात्र तुम्हाला हे पिटिशन फाईल करतं. आता हे पिटिशन फाईल करायचं कुठं, तर याचे काही ज्युरिडिक्शन फिक्स केलेलं आहे या कायद्यामध्ये. ज्या ठिकाणी तुमचं लग्न झालंय त्या गावाच्या कोर्टामध्ये, म्हणजे त्या शहरामध्ये तिथल्या कोर्टामध्ये तुम्हाला करता येईल. किंवा ज्या ठिकाणी
मुलगी ज्या ठिकाणी राहते तिच्या आई वडिलांचं स्थळ जे असेल ते स्थळ जे आहे ते सुद्धा तिथं सुद्धा तुम्हाला हे पिटिशन फाईल करता येईल, किंवा मुलगा ज्या ठिकाणी राहतो तर त्याच्या शहरामध्ये सुद्धा हे फाईल करता येईल, किंवा हे दोघं विभक्त होण्याच्या आधी ज्या शहरात राहत होती त्या शहरात देखील तुम्हाला फाईल करता येईल. आणि मग ह्या ठिकाणी तुम्हाला तुमचं पिटिशन कोर्टासमोर घेऊन मग तुमचा हा दावा तुम्हाला चालवता येऊ शकतो. आता हे ज्युरिडिक्शन जे आहे हे दोन प्रकारचं फिक्स केलंय. जे लोक मेट्रोपॉलिटन शहरामध्ये राहतात, जसं मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद अशा ठिकाणी राहतात, अशा ठिकाणी 1989 मध्ये फॅमिली कोर्ट ऍक्ट हा पास झाला आहे. आणि ह्या फॅमिली एक कोर्टचा ऍक्ट प्रमाणे तुम्ही जर त्यांच्या फॅमिली कोर्टच्या ज्युरिडिक्शनमध्ये म्हणजे कॉर्पोरेशन एरियामध्ये किंवा महानगरपालिकेच्या एरियामध्ये राहत असाल तर तुम्हाला फॅमिली कोर्टाचा जज समोर हे तुमचं पिटिशन दाखल करावं लागेल. जर का तुम्ही या फॅमिली कोर्टचा व्यतिरिक्त एरियामध्ये राहत असाल तर मग तुम्हाला तिथल्या डिस्ट्रिक्ट जजच्या सिव्हिल कोर्ट सिनियर डिव्हिजन यांच्या समोर हे सगळं पिटिशन तुम्हाला फाईल करावं लागेल. तर हा सगळा साधारणपणे लेखाजोखा आहे. आता हा साधारणपणे म्युच्युअल कन्सेंटचा जो कायदा, यातले तरतुदी किंवा यातले टर्म्स कंडिशन, यातले की पॉईंट्स मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय. पण तो आता रिसेंटली काही लँडमार्क जजमेंट सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी फाईल केले, अनाऊन्स केले आहेत की ज्याचा उपयोग अशा कपल्सला जे म्युच्युअलमध्ये जाऊ शकतात किंवा ज्यांना जायचं आहे किंवा ज्यांना 6 मंथचा जो पिरियड आहे तो वे ऑफ करायचा आहे त्यांच्यासाठी काही जजमेंट्स या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन जारी केली आहे, त्याचा उपयोग होऊ शकतो. तर त्यातला सगळ्यात महत्त्वाची जी केस आहे 2017 मध्ये आली होती ती अमरदीप सिंग वर्सेस हरनदीप कौर, ही 8 SSC नंबर 746. या केसमध्ये असं म्हटलंय की जर एखादी व्यक्ती किंवा एखादा कपल हे यांच्यातलं जे नातं आहे हे पुनर्स्थापित करण्याच्या योग्य नाही किंवा ते होऊ शकत नाही अशी जेव्हा खात्री होऊन जाते तेव्हा न्यायालयाने हा जो कालावधी आहे हा कालावधी माफ करता येईल. कारण की हा जो कायदा 6 महिन्याचा जो कुलिंग पिरियड आहे हे मार्गदर्शक तत्व आहे, हा कायदा नाही किंवा हे बंधनकारक नाही. आणि म्हणून या केसप्रमाणे तुम्हाला मेहरबान कोर्टासमोरून हा जो 6 महिन्याचा कुलिंग पिरियड आहे हा पिरियड तुम्हाला माफ करता येऊ शकतो. आणि याच्यात दुसरी 2021 मध्ये एक केस आली आहे की अमित कुमार वर्सेस सुमन बेनीवाल 2021 SSC ऑनलाईनची केस आहे, SC नंबर 1246. याच्याही लिंकमध्ये आम्ही तुम्हाला केस नंबर देऊन ठेवतो. तर याच्यामध्ये असं म्हटलं की अननेसेसरी त्रास जो आहे या कपल्सना होणारा जो त्रास आहे हा टाळण्यासाठी, यातनं त्यांना मुभा देण्यासाठी म्हणून तुम्हाला आता 6 महिने थांबवण्याची गरज नाही. तर अशा कपल्सचं पिटिशन आल्यानंतर त्याच्यावर तुरंत कारवाई करून त्यांना इमिजिएट याच्यामधनं मुभा दिली जाते. त्याचा तिसरं एक महत्त्वाचं आता पिटिशन आलेलं आहे 2023 मध्ये, शिल्पा शैलेश वर्सेस वरुण श्रीवास्तव यांचं. याच्यामध्ये असं म्हटलंय की सुप्रीम कोर्टाला आर्टिकल 142 प्रमाणे इनहेरंट पॉवर्स आहे लॉ बनवण्याचा, आणि त्याच्याप्रमाणे सुप्रीम कोर्ट देखील जर या कायद्यामध्ये काही बदल झाला नाही किंवा केला नाही की अमेंडमेंट झाली नाही 6 महिने वेवरच्या संदर्भातली, तर सुप्रीम कोर्ट सुद्धा या केसमध्ये डायरेक्ट त्यांना एक्झम्पशन देऊ शकतं. अशा स्वरूपाचा एक महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी. म्हणजे थोडक्यात काय, तर ज्या लोकांना म्युच्युअलमध्ये आता डिवोर्स घ्यायचा आहे त्यांना आता 6 महिने थांबायची आवश्यकता नाही. त्यांनी पिटिशन दाखल केल्यापासून महिन्याभराच्या आतमध्ये त्यांचा डिवोर्स हा मंजूर होऊ शकतो, तो सोपा आणि सुटसुटीत होऊ शकतो आणि ह्या जो काही कायदेशीर फेऱ्या मारण्याचा जो त्रास आहे याच्यात वाचता येऊ शकतो. आता याच्यामध्ये 2 महत्त्वाचे पॉईंट्स आहेत की एकदा तुम्ही IPR झाल्यानंतर पहिलं तुम्ही ॲफिडेव्हिट दाखल करता कोर्टाला की आम्ही दोघांनी मिळून असा निर्णय घेतला आहे की याच्यानंतर आमचा हा विवाह हा संपुष्टात आणावा, आणि ते पहिलं ॲफिडेव्हिट दिलं जातं. आणि त्याच्यानंतर एक सेकंड ॲफिडेव्हिट दिलं जातं, त्याच्यामध्ये तुम्ही सांगतात की आता आम्हाला हा जो काही आमचा विवाह आहे हा संपुष्टात आणावायचा आहे.
तर हे दोन्ही पिटिशन दाखल केल्यानंतर कोर्ट जजमेंट देतं आणि डिक्री पास करतं. परंतु त्यातली जर एखादी पार्टी नाखुश असेल किंवा त्यांना हा निर्णय आवडला नसेल तर ती तिचा कन्सेंट हा विड्रॉ करू शकत होती. सुरेश्ता देवी वर्सेस ओमप्रकाश हा 1991 मध्ये आलेले केस जे आहे, या केसमध्ये एक महत्वपूर्ण निकाल हा सुप्रीम कोर्टाने दिला आहे. आणि या केसमध्ये त्यांनी असं म्हटलंय की दोन्हीपैकी कुठलीही एक पार्टी जजमेंट आणि डिक्री पास होण्याच्या आधी त्यांनी दिलेला कन्सेंट हा विड्रॉ करता येईल त्यांना, आणि त्याच्यामुळे मग हा म्युच्युअलचा जो डिवोर्स आहे हा करता येणार नाही किंवा कोर्टाला तो प्रोनाऊन्स करता येणार नाही, अशा स्वरूपाचा एक निर्णय आला होता. परंतु आता त्याच्यामध्ये 2018 मध्ये पुन्हा एक ओव्हररूल झालंय, एक निर्णय आलाय रजत गुप्ता वर्सेस रुपाली गुप्ता ह्या केसमध्ये. आणि ह्या केसमध्ये कोर्टाने असं म्हटलंय की तुम्ही दिलेला कन्सेंट जो आहे हा एकदा दिलेला कन्सेंट तुम्हाला परत घेता येणार नाही, आणि जर तुम्ही तो कन्सेंट दिला असेल तर तो कन्सेंट परत घेणं म्हणजे कोर्टाचा अवमान करण्यासारखं आहे. आणि म्हणून आता याच्याप्रमाणे जर एखाद्या पिटिशन फाईल झाल्यानंतर, बऱ्याच वेळेस अशी पिटिशन फाईल होतात आणि हे फाईल झाल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांच्यात काही तडजोड होत नाही शेवटच्या क्षणी, तर त्यावेळेस हे सगळे प्रॉब्लेम क्रिएट होतात, ते पिटिशन बाद होतं, डिस्चार्ज होतं किंवा डिसमिस होतं. तर आता ते तसं करता येणार नाही या केसप्रमाणे. तर डिव्होर्स आणि डिव्होर्सच्या संदर्भातले काही माइलस्टोन जजमेंट, त्याचे नियमावली हे मी या ठिकाणी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला नक्कीच याचा फायदा होईल. धन्यवाद.